आज बनवणार आहे मस्त झणझणीत चिकनचा रस्सा। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे। चिकन पहिला स्वच्छ 1-2 वेळा धुवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मग चिकन आता इथे शिजत घालूया। आपल्याला रस्सा वेगळा करायचा आहे, सुक्कं वेगळं करायचं आहे। त्यासाठी पहिला चिकन शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथे पातेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। कांदा मस्त छान लाल कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही कांदा छान भाजलेला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी हिंग टाकायची। बघू शकताय तुम्ही मस्त कांदा भाजलेला आहे। आता जे धुवून घेतलेले चिकन आहे ते चिकन टाकूया तेलामध्ये। आता चिकन तेलामध्ये मस्त हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मिठामध्येच आपलं 50% चिकन शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे मिठाला पाणी सुटते त्यामध्येच 50% चिकन शिजवून घेणार आहे। त्याच्यामुळे एक रश्शाला पण छान चव येते आणि चिकनला पण एक छान चव येते त्याच्यासाठी। आता इथं मीठ टाकलेलं आहे। प्लेट झाकून पहिला चिकन शिजवून घेऊया 5-10 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये। बघू शकता आता इथं मिठाला पाणी सुटलेलं आहे आणि चिकन पण आपलं छान 50% शिजलेलं आहे इथं। आता याच्यामध्ये गरम पाणी टाकूया आणि मस्त एकदम परफेक्ट आपण चिकन शिजवून घेऊया। चला इथं चिकन शिजत आहे, तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया। मसाल्यासाठी मी इथं वल्ल खोबरं आणि वाळलं खोबरं दोन्ही घेतलेलं आहे। मस्त एक मसाल्याला छान चविता म्हणून दोन्ही खोबरं घेतलेलं आहे थोडं। त्यानंतर लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आलं घेतलेलं आहे थोडंसं, जिरं थोडंसं आणि पांढरे तीळ थोडंसं, छोटे 2 चम्मच आणि भरपूर सारी आपली कोथिंबीर। चला आता मसाला बारीक करून घेऊया। आता तिकडे चिकन पण शिजत आहे, तोपर्यंत आता इथं आपला मसाला पण रेडी झालेला आहे। चला बघूया चिकन शिजले काय। बघा आता इथं मस्त चिकन शिजलेलं आहे एकदम परफेक्ट। बघू शकता आता चिकन काढून घेऊया। याचं आपण चिकन सुक्कं करायचं आहे आणि पाण्याचं चिकन रस्सा करायचा आहे। आता रस्सा काय जास्त नको आहे, त्यामुळे मी थोडंसं आणि पाणी केलेलं आहे, म्हणजे गरम पाणी थोडंसं टाकलेलं आहे। तर तुम्हाला रस्सा जास्त पाहिजे असेल तर गरम पाणी जास्त टाकून चिकन शिजवून घेऊ शकता। चला आता रस्सा करूया आपण। इथं पातेल ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। मी सुक्याला नेहमी लांबडा कांदा चिरून घेतो। चिकन सुक्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकताय। आणि रश्शासाठी बारीक चिरून घेते कांदा। त्यानंतर हळद, बारीक करून घेतलेला मसाला, मस्त मसाला तेलात भाजून घ्यायचा आहे साईडून तेल सुटूसपर्यंत। बघायचं इथं मस्त मसाला भाजलेला आहे तेलात। आपली कोल्हापुरी झणझणीत चटणी, रस्सा कसा एकदम झणझणीत चरचरीत पाहिजे म्हणून छोटे 3 चम्मच चटणी टाकलेला आहे आणि एक छान चव येण्यासाठी तर चिकन मसाला थोडासा टाकूया। बघू शकताय तुम्ही तर मसाला परत एकदा तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं। दह्यामुळे एक छान मस्त रश्शाला टेस्ट येते भारी जबरदस्त। तुम्ही पण घरात करून बघा ट्राय, दही टाकून लई भारी होते रस्सा। आता जाळणी पाणी घेतलेलं आहे आपण, त्या पाणी घालायचं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये। आता परत एकदा इथं हलवूया। थोडासा घट्ट वाटतोय रस्सा, तर मी आता ह्याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं टाकणार आहे। तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर गरम पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे। आता मला जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको, मीडियम बघू शकताय तुम्ही। आता इथं वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि बारीक गॅसवरती मस्त रस्सा 10 मिनटं उकळू द्यायचा। 10 मिनटं झालेली आहेत आणि आपला इथं झणझणीत चिकनचा रस्सा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि या रस्सा खायला तुम्ही पण काय।